नमस्कार. सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्या मैत्रिणींचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला बोटनेक ब्लाऊज दाखवणार आहे कसा करायचा ते. चला तर मग सुरुवात करूयात. अस्तर आहे डबल फोल्ड करून घेतलेला आहे मी. आता इथं उंची घेते मी 14 इंचाची उंची आहे. 1 इंच शिलाई मार्जिनसाठी म्हणजे 15 इंचावर मार्जिन केली. आता इथं शोल्डर पूर्ण घ्यायचे म्हणून 7.5 इंचाचं मी शोल्डर घेतले. 15 इंचाचा निम्मा भाग, 6 इंच आर्म होल, त्यानंतर 38 इंचाची छाती आहे म्हणून चौथा भाग घेतला आहे 9.5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. आता इथं 36 इंचाची कंबर घेतली म्हणजे 9 इंच मार्जिन करून 2 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतले. आणि त्यानंतर ते अर्धा इंच आपण पाठीमागचे टक्स टाकायसाठी मार्जिन करून घेतली. आता इथं 1.25 इंचावर मी आर्महोलची गोलाई दिलेली आहे. त्यानंतर आता इथं आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 3.5 इंच. बोटनेक असल्यामुळे 3.5 इंच घेतलेला आहे मी आणि एक बॉक्स करून घेतलेला आहे असा 3.5 इंच उभा आणि आडवा 3.5 इंच. त्यानंतर आता आपल्याला इथं 1.5 इंचाची मार्जिन सोडून परत एक बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि खालच्या बॉक्सला आपल्याला डिझाईन तयार करायची. 10.5 इंचाचा आता हे गळा मी आखून घेतलेला आहे. तसा 11 इंच करायचा आहे आपल्याला. जेव्हा आपण शेप देतो तेव्हा थोडासा वाढून घ्यायचा. आता हे पूर्ण मी कटिंग करून पहिले अस्तर बाजूला घेते म्हणजे व्यवस्थित शेप दिला जाईल. तर इथं शेप देऊन घेते मी. हे बघा अशा प्रकारे. इथं तुम्ही हवा तसा तुम्हाला शेप देऊ शकता. त्यानंतर वरचा बोटनेक कट करून घ्यायचा. तर हे पूर्ण पाठीमागचा भाग आपला तयार झालेला आहे कटिंग करून. आता ह्या ब्लाऊज पीसवरती मी कट करून घेते. आता ह्या ब्लाऊजला दोन्ही साईडला काठ आहेत त्यामुळे एक काठ मी पाठीमागच्या भागाला जोडणार आहे. तर हे शिवायला घेऊयात आपण. आता हे बघा हे कॅनव्हास आहे ते मी मधला जो बोटनेकचा निघालेला गळा आहे त्याला जोडून घेतले आणि आपल्याला हे कॅनव्हास आता लावून घ्यायचं आहे. आता हे कॅनव्हास तुम्ही प्रेसच्या साहाय्याने चिपकू पण शकता. तर इथे मी शिवून घेणार आहे. ते पूर्ण शिवून घेतल्यानंतर आता हे पूर्ण आपण काय करूयात जोडून घेऊयात अस्तर व्यवस्थित. खालचे काठला डिझाईन आहे त्यामुळे एकदम सरळ आपलं जोडण्यात आलं पाहिजे. त्यामुळे मी पिनअप करून घेतलं. आता इथं हळूवार शिवून घेत आहे. आता हे आतला भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता इथं आपण काय करूया छोटे छोटे कट लावून घेऊयात. पूर्ण जो गोलाकार शेप पान शेप मी जे शिवून घेतला आहे त्याला पूर्ण असे कट लावून घेते म्हणजे फोल्ड करायला सोपं जाईल. आता हे अस्तर खालच्या बाजूला घ्यायचं आणि पूर्ण व्यवस्थित फिनिशिंग सहित आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे सरळ करून. हे बघा अशा प्रकारे. त्यानंतर आता आपण हे पूर्ण अस्तर जोडून घेऊयात. तर वरची साईड पण जोडून घ्यायची आहे. तर इथे मी शिलाई मारत नाही आहे जो आतला आपण गळ्याचा भाग शिवलेला आहे त्याला, कारण हे व्यवस्थित फोल्ड झालेलं आहे. हवं तर तुम्ही इथे शिलाई मारून पण घेऊ शकता. आता हे पूर्ण एक्स्ट्राचं जे कापड आहे ब्लाऊज पीसचं ते कट करून त्यानंतर आपल्याला पाठीचे टक्स टाकायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे पाठीचे टक्स टाकून घेऊयात. दुसरा टक्स, त्यानंतर पाठीची पट्टी,
तर थोडासा कपडा मी दुमडून घेत आहे पट्टीचा. त्यानंतर वरती दाबटीप टाकून घ्यायची. आणि आता ही पट्टी कमरेच्या साईडला फोल्ड करून घ्यायची. ते उरलेले एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं, म्हणजे फिनिशिंग छान दिसते. आणि आता वरच्या साईडला आपल्याला काय करायचे, तिरकस 1.5 इंचाची पट्टी कट करून वरचा जो बोट नेकचा कपडा आहे त्याला ही तिरकस पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर ही पट्टी पण आपल्याला खालच्या साईडला दुमडून घ्यायची. याला पण छोटे कट लावून घेते मी 1-2. आणि आता ही खालच्या साईडला दुमडून घेते. आता काय करूयात, आता आपण इथं आता पूर्ण आपला हा भाग तयार झालेला आहे. वरती जी बटन लावायचं आपल्याला तिथं असे 3 छोटे छोटे लटकन करून लावूयात. बघा, एक चौकोनी बॉक्सचा मी कपडा घेतला आहे आणि त्याला आपली पायपिंगची जी दोरी असती, लटकनची दोरी असती, ती दोरी मी फूल बनवून घेत आहे. तर हे सरळ करून आपण इथं बटन लावायचे तिथं जोडून घेऊयात. वरती गळ्याच्या साईडला आपल्याला इथं हे बघा असं जोडून घ्यायचं आहे. तर उरलेले वरचे लटकन आहेत ते कट करून घेऊयात दोरी आणि तिथं बटन लावून शिवून घेऊयात. आता इथं तर तुम्हाला ही आजची डिझाईन कशी वाटली यावरती मला नक्की कमेंट करून सांगा. आवडली लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.